मनसेकडील सर्वोत्कृष्ट स्वच्छ ग्रामपंचायतीला 5 लाखांचा निधी देईन, गाव स्वच्छ ठेवण्याचं राज ठाकरेंचं सरपंचांना आवाहन। नाशिक जिल्हा बँकेची समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ यांना नोटीस, थकीत कर्जाप्रकरणी जिल्हा बँक प्रशासनानं बजावली नोटीस। आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी बँकेचा थकबाकीदारांकडे मोर्चा। अमरावतीमध्ये होणाऱ्या वंचितच्या गौरव महासभेचा टीझर जारी, 20 जानेवारीला वंचितची गौरव महासभा प्रकाश आंबेडकर महासभेला संबोधित करणार। सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यातील पडवे गावातील भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश, आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा। कोल्हापूरच्या कण्हेरी मठ परिसरातील कानडी बोर्डवरून ठाकरे गट आणि मनसे आक्रमक, ठाकरे गटाच्या संजय पवार आणि मनसेच्या राजू जाधव यांनी कानडी बोर्ड जाळले। नागपुरात विनापरवानगी रॅली काढल्यानं सुनील केदार यांच्या वाहनासह 13 गाड्या जप्त केलेल्या गाड्या न्यायालयातून सोडवण्याच्या पोलिसांना सूचना। ठाकरे गटाचे नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र गोडबोले यांच्यासह 9 जणांना अटक, विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांच्या विरोधात आंदोलन केल्यानं कारवाई। डोंबिवलीतल्या एका टॉवरला भीषण आग, आगीत टॉवरमधील 5 ते 6 मजल्यातील गॅलरी जळून खाक। मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरात वायुदलाचा एअर शो, खोई फायटर जेट, SU-30 लो सरफेस लेव्हल एरोबॉटिक्स आणि सारंग हेलिकॉप्टर फॉर्मेशन डिस्प्ले यांचाही समावेश। मुंबईमध्ये पुढील 2 दिवस तापमान वाढ, पारा 35 अंश सेल्सिअस पर्यंत जाणार, हवामान विभागाचा अंदाज। मुंबईच्या रेल्वेच्या तिन्ही मार्गावर उद्या मेगा ब्लॉक, रेल्वे रुळांच्या दुरुस्तीबरोबर सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक बिघाड दुरुस्तीसाठी मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर आज रात्रकालीन मेगा ब्लॉक, रेल्वे मार्गावरील देखभालीची कामं करण्यासाठी हा रात्रकालीन ब्लॉक। नवी मुंबईतील उत्पादकांचा फ्रान्स तंत्रज्ञानासोबत करार, आत्मनिर्भर भारतच्या दिशेनं आणखी एक पाऊल। विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी होणाऱ्या 16 सीईटींच्या तात्पुरत्या तारखा जाहीर, सीईटी सेलच्या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी सुरू। राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरू निवड प्रक्रियेवरून माजी व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांचं राज्यपालांना पत्र, कुलगुरूंच्या निवड प्रक्रियेवर होणाऱ्या सरकारी उधळपट्टीवरून सदस्यांचा राज्यपालांना सवाल। दुहेरी हत्याकांडानं मालाडमधील बांगूरनगर हादरलं, मालमत्तेच्या वादातून पत्नीची हत्या, आजारी भावावरही जीवघेणा हल्ला, 10 दिवसांनंतर आरोपीला कोलकातामधून अटक। भंडारा गोंदिया लोकसभेची जागा, शरद पवार गट काँग्रेसला सोडण्याच्या तयारीत, प्रफुल्ल पटेल अजितदादांसोबत, भंडारा गोंदियामध्ये पवार गटाची फारशी ताकद नाही, शरद पवार गट दुसरी जागा मागणार, सूत्रांची माहिती। सातारा माढा लोकसभेच्या मतदारसंघात महायुतीची जोरदार तयारी, साताऱ्यात शंभूराज देसाई आणि उदयनराजे भोसलेंसह महायुतीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक, रणजितसिंह निंबाळकर, शिवेंद्रसिंग भोसले हे सुद्धा बैठकीला हजर। मुंबई महानगरपालिकेच्या मुदत ठेवीमध्ये 5,000 कोटींची घट, राखीव निधीचा पायाभूत सुविधांसाठी वापर, पालिकेच्या मुदत ठेवी 92,000 कोटींहून 86,000 कोटींवर। झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातील लाभार्थ्यांची माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होणार, लाभार्थ्यांचं बायोमेट्रिक केलं जाणार। अग्निसुरक्षा नियमांच्या उल्लंघनाप्रकरणी मुंबई महापालिकेला उच्च न्यायालयाचे खडे बोल, बोरिवलीमधील इमारतीमध्ये आगीच्या संभाव्य धोक्याबाबत पालिकेनं दिलेल्या प्रतिसादावर उच्च न्यायालयाचे ताशेरे। महाराष्ट्रात बनावट कागदपत्रांद्वारे चारचाकी विकणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, पिंपरी चिंचवड पोलिसांची कारवाई, आरोपींकडून 1,57,00,000च्या चारचाकी गाड्या जप्त। पुण्यामध्ये उड्डाणाच्या तयारीत असलेलं विमान थांबवून आरोपीला अटक, महागडा मोबाईल कमी किमतीत देण्याचं आमिष दाखवून फसवणूक करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात, मुलुंड पोलिसांची कारवाई। अहमदनगरमध्ये खासदार सुजय विखेंकडून घर सजावटीच्या स्पर्धेचं आयोजन, पहिल्या 3 विजेत्या कुटुंबातील दोघांना विखे विमानातून प्रभू श्रीरामांचं दर्शन घडवणार। अयोध्येत 14 लाख दिव्यांपासून साकारण्यात आली प्रभू श्रीरामांची प्रतिकृती, साकेत महाविद्यालयाच्या मैदानावर श्रीरामांचं मनमोहक दृश्य। वाशिमच्या भूर गावात अक्षदा कलश यात्रेचं आयोजन, गावकऱ्यांच्या उपस्थितीत प्रभात फेरी, ढोल ताशांच्या गजरात श्रीरामाचा जयघोष। ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रेंचं निधन, वयाच्या 92व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। उद्धव ठाकरेंचं कल्याणमध्ये स्वागत, हे दौरे आधीच केले असते तर परिस्थिती वेगळी असती, देर आये दुरुस्त आहे, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाण्यातील प्रसिद्ध कोपिनेश्वर मंदिरामध्ये परिसरात केली साफसफाई, पंतप्रधान मोदींनी नाशिकातील काळाराम मंदिरात केली होती साफसफाई।